चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. छत्रपती शिवरायाला आमचा कोटी कोटी प्रणाम. आणि या शिवजयंतीनिमित्त सर्वांना माझ्या भरपूर शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे की ते परिपूर्ण व्यक्तिमत्व असं समजलं जातं. त्यांचे गुण, त्यांचं कर्तृत्व, त्यांची योग्यता, त्यांची सर्वांना सामावून घेण्याची शक्ती, राज्यकारभार करण्याची ताकद, ह्या सर्व गोष्टी, समानता, समता, या सर्व गोष्टी जर बघितलं तर शिवाजी महाराजांनी खरं म्हणजे आपल्यापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे. आणि म्हणूनच आपल्या जीवनविद्येमध्ये जे प्रिन्सिपल्स आहेत, जी प्रिन्सिपल्स आहेत, जी तत्त्व जी आहेत, ती सर्व तत्त्व शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये वापरलेली आहेत. आणि म्हणूनच शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. म्हणून आम्ही त्यांना आमचं दैवत समजतो. आज आपण जो विषय घेतलेला आहे, मागच्या वेळेला मी समता हा विषय सुरू केलेला आहे. आपला विषय वर्क लाईफ बॅलन्स आहे. त्याच्यामध्ये मागच्या वेळेला मी सांगितलं की रिलेशनशिप मॅनेजमेंट ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ही रिलेशनशिप जेव्हा आपण वापरतो, जोडतो लोकांना, रिलेशनशिपमुळेच माणसं जोडली जातात. आणि माणसं जोडणं हा एकमेव महत्त्वाचा विषय असतो आपल्यासाठी. म्हणून ते कॉर्पोरेटमध्ये असू दे, किंवा कुटुंबामध्ये असू दे, एखाद्या संस्थेमध्ये असू दे, किंवा सोसायटीमध्ये असू दे, समाजामध्ये असू दे, तर माणसं जोडणं हा सर्वात महत्त्वाचा विषय आपण आता घेतलेला आहे. कारण लिडरशिप इज नथिंग बट रिलेशनशिप, असं मी मागे म्हटलं होतं. आता ही रिलेशनशिप कशी वाढवता येईल, आपल्याला माणसं जोडायची कशी, ह्याच्याबद्दल आपण बरंच विवेचन करत आलो. आणि त्याच्यामध्ये मागच्या वेळेला की माणसाने सुसंस्कृत होणं खूप गरजेचं आहे. आणि सुसंस्कृत होणं म्हणजे काय, हा प्रश्न मी मागच्या वेळेला घेतला होता. कारण संस्कृती जेव्हा आपण म्हणतो, किंवा आपण त्याला एथिकल वागणूक म्हणतात, किंवा मॉरल व्हॅल्यूज म्हणतो आपण ज्याला, नीतिमूल्य म्हणतो आपण ज्याला, ही नीतिमूल्य ह्याच्याबद्दल बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज आहे. खरं म्हणजे सद्गुरूंनी असं सांगितलेलं आहे की मॉरल व्हॅल्यूज असतात ना, ही बदलत असतात, ती कधीच सेम नसतात सगळीकडे. म्हणून जर मी मागच्या वेळेला सांगितलं, लोकेशनप्रमाणे, काळाप्रमाणे, जातीप्रमाणे, धर्माप्रमाणे, तुमच्या स्टेटसप्रमाणे, क्लासप्रमाणे, या सर्व गोष्टी आपल्या बदलत असतात. म्हणून एथिकल व्हॅल्यूज किंवा मॉरल व्हॅल्यूज आर नॉट सेम एव्हरीवेअर. जिथे अमेरिकेमध्ये ज्या मॉरल व्हॅल्यूज असतील त्या आपल्याला मॉरल वाटणार नाहीत. आणि आपल्याकडे ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांना त्याच्याकडनं किंमत नसणार. म्हणून मॉरल व्हॅल्यूज म्हणा किंवा एथिकल व्हॅल्यूज म्हणा, ह्या व्हॅल्यूज बदलत असतात, त्या सेम नसतात कधीच, त्याच्यामध्ये बदल होत असतो. म्हणून सद्गुरूंनी ज्या व्हॅल्यूज सांगितल्या त्या व्हॅल्यूज खूप महत्त्वाच्या आहेत. सद्गुरूंनी मानवी संस्कृतीची मूल्य सांगितली आणि त्याला सद्गुरूंनी नाव दिलं जीवनमूल्य. जीवनमूल्य म्हणजे व्हॅल्यूज ऑफ लाईफ, हे लक्षात ठेवा. आणि व्हॅल्यूज ऑफ लाईफ आर नेवर चेंजिंग, दे आर इटर्नल, लक्षात ठेवायचं. का तुम्ही म्हणणार का असं? कारण व्हॅल्यूज ऑफ लाईफ हे निसर्ग नियमावर आधारित आहे. निसर्गाशी सुसंगत असे त्या व्हॅल्यूज आहेत. त्यामुळे निसर्ग जसा बदलत नाही, निसर्गाचे नियम जसे बदलत नाहीत, तसं व्हॅल्यूज ऑफ लाईफ आपल्या कधीच बदलणार नाहीत, हे लक्षात ठेवायचं. मग या व्हॅल्यूज ऑफ लाईफ कुठल्या आहेत? तर सद्गुरूंनी सांगितल्या 6 व्हॅल्यूज सांगितल्या. समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान, समाधान आणि कृतज्ञता, या 6 व्हॅल्यूज ऑफ लाईफ सद्गुरूंनी सांगितलेल्या आहेत.
आणि एकीकडे एका मोठ्या सायंटिस्टने असं म्हटलेलं आहे की इट इज नॉट इनफ टू बिकम अ मॅन ऑफ सक्सेस, इट इज रिक्वायर्ड टू बी मॅन ऑफ व्हॅल्यू असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे माणसाला व्हॅल्यूजचं महत्त्व हे जास्त आहे तुमच्या सक्सेसपेक्षा. कारण सक्सेस, यश आणि सुसंस्कृतपणा हे दोन्ही एका वेळेला जर नसतील तर माणूस बिघडण्याची शक्यता असते. म्हणून नुसतं यश मिळालं, यश मिळत गेलं, माणूस मोठा मोठा होत गेला, सक्सेसफुल होत गेला की त्याच्या डोक्यामध्ये तो सक्सेस किंवा यश चढायला लागतं आणि हळूहळू तो अहंकाराच्या अधीन होतो आणि हळूहळू त्याची घसरण व्हायला सुरुवात होते. म्हणून एका बाजूने तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे आयुष्यामध्ये, पण ह्या सक्सेसबरोबर तुम्ही मॅन ऑफ व्हॅल्यू व्हायला पाहिजे. मॅन ऑफ व्हॅल्यूज तुम्ही होणं खूप गरजेचं आहे. म्हणून सुसंस्कृतपणाची जेव्हा जोड द्याल तुम्ही तुमच्या यशाला, तुमच्या सक्सेसला, तुमच्या उत्कर्षाला, तर तुमचा उत्कर्ष सहज होईल आणि तो उत्कर्ष तुमचा कायम टिकेल, हे लक्षात ठेवा. म्हणून ह्या व्हॅल्यूज ऑफ लाईफ इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॅल्यू ऑफ सक्सेस, हे लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरूंनी या व्हॅल्यूज ऑफ लाईफवर डिटेल चिंतन केलेलं आहे आणि हे चिंतन मी तुमच्याजवळ मांडतो आहे. मागच्या वेळेला आपण समता हा विषय घेतला तेव्हा मी सांगितलं होतं की समता म्हणजे काय. समता ही एक दृष्टी आहे, माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याची ही एक दृष्टी आहे आणि ही दृष्टी तुम्ही डेव्हलप केल्याशिवाय पुढले जे 5 व्हॅल्यूज आहेत ते तुमच्या हातात येणार नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून पहिलं ह्याला महत्त्व आहे, समता ही दृष्टी आहे, महत्त्व आहे. म्हणून माणसाला माणसासारखं पाहणं, माणसाकडे माणूस म्हणून पाहणं, माणुसकीनी पाहणं, हे जी दृष्टी आहे ना, ही दृष्टी पहिली आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि ही जेव्हा निर्माण होते तेव्हाच आपलं यश आपल्याला पचवता येतं आणि आपली सत्ता म्हणा, यश म्हणा, ही जी आपल्याला राबवायची असते तेव्हा हा जो व्हॅल्यूज ऑफ लाईफचा जी मदत होते ती खूप चांगली मदत होते. म्हणून समता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. सर्वांकडे लोकांना असं वाटतं समता म्हणजे सर्व सेम, सर्व सेम असा अर्थ नाही आहे. सद्गुरूंनी त्याचा अर्थ बरोबर सांगितला. सद्गुरूंनी सांगितलं समता ही समदर्शनामध्ये आहे. म्हणजे काय, दर्शनामध्ये समता आहे. म्हणून माणूस म्हणून पाहणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर त्याच्याशी वागताना माणुसकीनी वागणं, ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे माणूस म्हणून पाहणं एका माणसाकडे आणि त्याला माणुसकीनी वागवणं हे महत्त्वाचं आहे. मग तुम्ही म्हणणार की सर्वांना मान इक्वल दिला पाहिजे का, तर नाही. मान हा त्याच्या योग्यतेप्रमाणे दिला पाहिजे, पण माणूस म्हणून त्याचा सन्मान व्हायलाच पाहिजे. मग तो पिऊन असू दे नाही तर पंतप्रधान असू दे, पहिलं त्याच्याकडे आपल्याला माणूस म्हणून बघता आलं पाहिजे आणि त्याला माणुसकीनी वागवता आलं पाहिजे. आता माणुसकीनी वागवताना आपल्याला सन्मान जो द्यायचा आहे, सन्मान तो त्याच्या योग्यतेप्रमाणे द्यायला लागतो. एक लक्षात ठेवायचा, ड्रायव्हर आणि पंतप्रधान एकाच बाजूला बसू शकत नाहीत किंवा पिऊन आणि प्राईम मिनिस्टर किंवा पिऊन आणि प्रिन्सिपल एकाच बाजूला बसू शकत नाहीत. प्रत्येकाला माणूस म्हणून आपण योग्य तो मान देणारच आहोत, त्याचा सन्मान करणारच आहोत, पण त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला खुर्ची देणं, त्याची आसनाची व्यवस्था करणं, त्याला जो सन्मान देणं हे त्याच्या प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे असतं. हे मात्र नीट लक्षात ठेवायचं. कारण काही लोकांचे असे गैरसमज असतात की सर्व एक म्हणजे सर्वांना एका तऱ्हेनेच वागवलं पाहिजे, हे बरोबर नाही, लक्षात ठेवा. पण एका तऱ्हेने वागवलं नाही म्हणजे एकाचा अपमान करणं, एकाला सन्मान न देणं असं पण त्याचा अर्थ नाही, लक्षात ठेवायचं. आपल्याकडे काय होतं माहिती आहे, आपल्याकडे आपण ड्रायव्हर असेल, पिऊन असेल तर त्यांना आपण नीट वागवत नाही. त्यांना माणूस म्हणून जे मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे तो आपण देत नाही, हे लक्षात ठेवायचं. मी कितीतरी लोक बघितली आहेत आणि जास्त करून श्रीमंत लोक, हे ड्रायव्हर किंवा ह्या लोकांना मी पायाने तोडताना बघितलेले आहेत. आमच्याकडेच आमचा जो एक ओळखीचा ड्रायव्हर आहे तो सांगत होता की मला पायाने असं लाथ मारायची. म्हणजे केवढी अहंकार त्यांच्याकडे भरलेला असतो आणि त्यामुळे ड्रायव्हरला पायाने लाथा मारायच्या आणि कुत्र्यांना घेऊन फिरायचं, ही काही लोकांची संस्कृती असते, लक्षात ठेवा.
मी अशी माणसं बघितले, श्रीमंत माणसं, की कुत्र्यांवर काय प्रेम करतात आणि माणसांना कुत्र्यासारखे वागवतात. म्हणून एक लक्षात ठेवायचं, बरेच लोक जेव्हा श्रीमंत होतात, सत्ता येते अंगामध्ये, गुरुमी येते, तेव्हा ते माणसाला कुत्र्यासारखे वागवतात आणि कुत्र्यांना माणसासारखे वागवतात. हे अपेक्षित नाही, लक्षात ठेवायचं. कुत्र्यांना चांगलं वागवाच, पण माणसाला कुत्र्यासारखं वागवू नका, हे मात्र नक्की. त्यामुळे ही जी समता आहे याच्यामध्ये सन्मान हा योग्यतेप्रमाणे प्रत्येकाला मिळाला पाहिजे, प्रत्येकाला. पण ही योग्यता ठरते कशी? मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की योग्यता ठरते ही गुणवत्तेप्रमाणे, गुणवत्तेप्रमाणे उपयुक्तता ठरते आणि उपयुक्ततेप्रमाणे योग्यता ठरते. हे लक्षात ठेवायचं. नुसती गुणवत्ता आहे आणि त्याचा जो समाजाला उपयोग नसेल तर त्याची योग्यता कमीच असते. पण जो माणूस गुणवान पण आहे आणि तो उपयुक्त पण आहे तोच खरा योग्य ठरतो. म्हणून ही योग्यता ही गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे उदाहरण खूप छान आहे इकडे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची आपण जर इतिहास बघितला तर छत्रपतींनी आपल्याकडे जात, धर्म, पंथ अशा कुठल्याही गोष्टीला वाव दिला नव्हता. सर्व जातीचे, सर्व पंथांचे, सर्व धर्मांची माणसं त्यांनी आपल्याजवळ ठेवलेली होती आणि जवळ ठेवताना त्याची जात किंवा धर्म न पाहता त्याची योग्यता पाहिली होती. योग्यतेप्रमाणे, मग तो मुसलमान असू दे नाहीतर तो आणि कुठला असू दे, त्यांनी योग्यतेप्रमाणे त्यांना आपलं उच्च स्थान किंवा जे स्थान त्यांना योग्यतेप्रमाणे दिलं होतं. मी तर असं ऐकलं की मुसलमानांनासुद्धा त्यांनी आपल्या न्यायाधीशाच्या एवढी लेवलचं त्यांना मान दिलेला होता. म्हणून शिवाजी महाराज आम्ही दैवत का म्हणतो? पण शिवाजी महाराज समानता किंवा समता यांचे शिरोमणी होते, शिरोमणी. त्यांनी संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांना समान सन्मान दिला. समान म्हणजे योग्यतेप्रमाणे सन्मान दिला प्रत्येकाला. त्यामुळे शिवाजी महाराजांनी जे कौशल्य दाखवलं समतेसाठी, ही समता आपल्यामध्ये सुद्धा आपण बाणवली पाहिजे. आपलं काय असतं माहिती आहे, आपल्यापेक्षा जर मोठा माणूस असेल, पैशाने मोठा किंवा पॉवर सत्तेने मोठा, अशा माणसापुढे आपण नम्र असतो आणि आपल्या घरी आल्यानंतर आपण उग्र बनतो. म्हणून काही लोक नम्र असतात बाहेर आणि घरी उग्र असतात, असं उपयोग नाही. म्हणून समता ही जी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितली, ज्याचा गुणगौरव आपण सगळेजण करतो, तर नुसतं गुणगौरव करून चालणार नाही, तर ती समता आपल्यामध्ये बाणवली पाहिजे. हा खरा महत्त्वाचा आहे आणि हाच खरा संदेश आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांना दिला पाहिजे. शिवजयंतीच्या आम्ही जे शुभेच्छा देतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गुण आहेत त्यातले एक जरी गुण आपण जरी आपल्या अंगी आणला तरी आपण खूप मोठे होऊ. लक्षात ठेवा. नुसतं आपण मोठमोठ्या व्यक्तींचं गुणगान करतो, त्यांच्या जयंत्या आपण साजऱ्या करतो, पण त्यांच्यातला एक गुण जरी आपल्यामध्ये आणला तरी आपण खूप मोठे होऊ शकतो. म्हणून शिवाजी महाराजांचा जो समता हा गुण आहे की त्यांनी कधी धर्म बघितला नाही, कधी पंथ बघितला नाही, कधी जात बघितली नाही. प्रत्येकाला त्यांच्या योग्यतेप्रमाणे आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं, आपल्या सैन्यामध्ये स्थान दिलं आणि त्यांनी जो हे सगळं आपल्याला करून दाखवलं, तर तो गुण आपण आपल्या अंगी नक्कीच बाणवला पाहिजे. समतेचा दुसरा भाग हा आहे की स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान वागणूक दिली पाहिजे. इनफॅक्ट स्त्रीला जास्तच चांगली वागणूक दिली पाहिजे समाजामध्ये. आणि इथे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या एक्झाम्पलनी, आपल्या वागणुकीतनं सर्वांना संदेश दिलेला आहे की स्त्री हिचा सन्मान व्हायलाच पाहिजे. त्यांनी परस्त्री म्हणजे शत्रूच्या स्त्रीला पण जो सन्मान दिला हे सर्वांना माहीत आहे, इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्याकडे जर जनतेमध्ये कोणी जर एखाद्या स्त्रीचा अपमान केला, स्त्रीला जर विनयभंग केला, तर त्याला मोठी शिक्षा देण्यात कसूर केली नाही शिवाजी महाराजांनी. म्हणून शिवाजी महाराजांचा जो समता हा गुण आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी स्त्री आणि पुरुष या दोघांनाही इक्वल महत्त्व दिलेलं आहे. खरं म्हणजे स्त्रीला जास्तच महत्त्व दिलेलं आहे, कारण स्त्रीवरच्या जबाबदाऱ्या ते ओळखून होते. म्हणून स्त्री सन्मान हा गुण आपण जर शिवरायांकडनं घेतला तर आज खऱ्या अर्थाने आपण आपली जी
जयंती आहे ही साजरी केल्याचं सार्थक होईल. तर आता मी सांगितली आपलं पहिलं झालं समता. मग मी सांगितलं समता ही दर्शनामध्ये आहे आणि सभ्यता हा जो पुढला व्हॅल्यूज आहे. सभ्यता ही सभ्यता म्हणजे प्रदर्शन आहे, म्हणजे माणूस म्हणून पाहणं हे दर्शन झालं आणि माणूस म्हणून वागवणं हे प्रदर्शन झालं. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं आहे की सभ्यता हा सर्वात मोठा गुण आपण आपल्याकडे बाणवला पाहिजे. म्हणून एकदा माणूस म्हणून पाहिलं की त्याला माणसासारखं वागवणं खूप गरजेचं असतं. पण आपण वागवतो का, जर आपण बघूया आपण वागवतो का. आपल्याला हे सगळं शब्द म्हणजे नुसते शब्दांचे खेळ वाटतात आपल्याला, पण जरा विचार करूया आपण की आपण स्वतः कसे वागतो. आता सभ्यता हा गुण आपल्याकडे खरंच आहेत का. आपण आपल्याला सुसंस्कृत म्हणतो, भारतीय संस्कृती खूप मोठी असं म्हणतो, आपण आपल्याला कल्चर्ड म्हणतो, पण आपण रिअली कल्चर्ड आहोत का हे बघूया आपण. आता बघा, आपण जेव्हा आता कुटुंबामध्ये बघा अजूनही मुलींना हुंडा न दिल्यामुळे छळतात. मुलींनी हुंडा दिला तरी छळतात, नाही दिला तरी छळतात. की सुनेला छळणं हा एक काही लोकांचा जो म्हणजे त्यांना त्याच्यात आनंद वाटतो. आणि घरामध्ये स्त्रीला मान न देणं हे म्हणजे आपलं काय म्हणतात आपली लेवल खूप मोठी आहे असं त्यांना वाटतं. म्हणून मी कितीतरी कुटुंबात बघितलेलं आहे की स्त्रीला मान दिला जात नाही. स्त्रीनी बाहेर येऊन बसता कामा नये, बाहेर गप्पा मारायला कुठेही. आमच्याकडे तर मी एकीकडे बघितलं, मी सांगत नाही कुठल्या जातीचे आणि धर्माचे लोक आहेत, पण ती बाई बिचारी स्वयंपाकखोलीमध्ये एकटी असायची मी सून, आणि बाकी सगळेजण बाहेर हॉलमध्ये गप्पा मारणार, जेवणार, सगळं एकत्र बाहेर सगळे जेवणार, आणि ही सून एकटी बिचारी त्या स्वयंपाकखोलीमध्ये एकटी जेवायची. म्हणजे तिला आपल्या घरच्या नोकरापेक्षाही घाणेरडी वागणूक तिला देताना आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. सांगायचा मुद्दा काय आहे की ही जी वागणूक असते स्त्रीला ती नीट दिली जात नाही. म्हणून स्त्री सन्मान ही खरं सभ्यतेचं लक्षण आहे. म्हणून स्त्रियांना सगळ्या बाबतीत त्रास होत असतो. घरामध्ये कुटुंबामध्ये तिला मारहाण होत असते, तिला हुंड्यासाठी छळ केला जातो. नंतर बाहेर समाजामध्ये तिच्याकडे विकृत दृष्टीने बघणारे लोक आहेत. कॉर्पोरेटमध्ये आपण जे म्हणतो जिथे सगळे सुसंस्कृत माणसं काम करतात, इंजिनियर्स सगळेजण मोठमोठे शिकलेली माणसं काम करतात, तिकडे पण स्त्रीकडे विकृत दृष्टीने पाहिलं जातं. म्हणून तिला एवढं हॅरॅस केलं जातं कॉर्पोरेटमध्ये म्हणा किंवा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये की शेवटी गव्हर्नमेंटला सरकारला अँटी हॅरॅसमेंट कमिटी फॉर्म करायला लागलेले आहेत. म्हणून आता लॉ निघालेला आहे की प्रत्येक कंपनीमध्ये जर बायकांना हे मिळत नसेल, हॅरॅसमेंट होत असेल, तर त्याच्यासाठी एक वेगळी कमिटी, कंप्लेंटची कमिटी ठेवायला पाहिजे आणि तिथे कंप्लेंट सगळ्या सॉल्व केल्या पाहिजे. असे करण्याची वेळ आलेली आहे. आता कंपन्यामध्ये तरी मोठमोठे शिकलेले लोक असतात, तरीही बायकांवर अशी वेळ का यावी. कारण बायकांकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. बायकांना खालचा दर्जा दिलेला आहे ऑलवेज, आणि पुरुष आपल्याला स्वतःला मोठे समजायला लागले. म्हणून ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये स्त्रीला समाजामध्ये म्हणा, कुटुंबामध्ये म्हणा, कुठेच तिला चांगला मान दिला जात नाही. म्हणून आता आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, आपले सगळे तरुण, आता आपण जे मी तरुणांशी बोलतोय, ह्या तरुणांनी हा सगळा बदल घडवून आणला पाहिजे. आपण आपल्याबरोबर स्त्री जी काम करते तिला स्त्री म्हणून जास्त सन्मान दिला पाहिजे, तिचा जास्त मान राखला गेला पाहिजे, तिची सोय पहिली बघितली पाहिजे. फर्स्ट लेडीज फर्स्ट म्हणतात तसं तिला पहिल्या गोष्ट सगळीकडे पहिलं तिची व्यवस्था बघितली पाहिजे. तिला काही कंपन्यामध्ये मी बघितलं आहे की शिफ्टमध्ये काम करायला लावतात, उशिरापर्यंत काम करायला लावतात, आणि ती घरी जाताना तिच्याबरोबर खरं म्हणजे कोणतरी मदत दिली पाहिजे ती पण देत नाहीत. म्हणजे एक माणूस म्हणून सुद्धा स्त्रीला वागवलं जात नाही. स्त्री म्हणून सोडून द्या, एक माणूस म्हणून सुद्धा वागवलं जात नाही. हे खरंच खूप गंभीर आहे. म्हणून स्त्री सन्मान हे सभ्यतेचं पहिलं लक्षण आहे आणि ते करण्याची जबाबदारी तुम्हा पुरुषांवर आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याबरोबर काम करणाऱ्या स्त्रियांना तुम्ही विकृत दृष्टीने बघता कामा नये. ती कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी सून आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
बहुतेक तरुणांना आपल्या बहिणीला कोणी काय बोललं तर राग उफाळून येतो आणि जाऊन तो त्याला मारतो. पण हाच राग स्वतःला का काढत नाही तो की तू जेव्हा त्याच्याशी नीट वागत नाही तेव्हा. म्हणून स्त्रीला संरक्षण देणं हे आपल्या पुरुषांचं काम आहे. स्त्रीला जबाबदाऱ्या खूप असतात. कारण स्त्री जेव्हा करिअर करते तेव्हा तिला करिअर करायलाच लागतं, प्लस घरचं बघायला लागतं, प्लस मुलांची जबाबदारी तिच्यावर असते. अशा बऱ्याच जबाबदाऱ्या तिच्यावर असतात. म्हणून स्त्री सन्मान याचा अर्थ काय, नुसतं तिला मान देणं नाही, तर स्त्रीला तिच्याबरोबरीने काम करणं, तिच्या जबाबदाऱ्यामध्ये आपला हातभार लावणं, हे पण सभ्यतेचं लक्षण आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आजकाल काय झालं आहे, पूर्वी मुली कशा चूल आणि मूल करत बसायच्या घरी, पण आता अशा मुली नाही झाल्या. सगळ्या शिकत आहेत. उलट मी म्हणतो मुलांपेक्षाही त्या पुढे चाललेल्या आहेत शिक्षणामध्ये, कारण त्या सिन्सिअरली अभ्यास करत असतात. म्हणून आज मुली खूप शिकत आहेत, करिअरमध्ये खूप पुढे जात आहेत. अशा वेळेला दोघे जेव्हा करिअर करत असतात, मुलगा आणि मुलगी, नवरा आणि बायको, तेव्हा घरी चूल आणि मूल हे तर पाहिजेच. मग ह्या चूल आणि मूल ह्या जबाबदारीला स्त्रीला पुरुषांनी पूर्णपणे मदत करणं हे आजच्या पिढीचं काम आहे. पूर्वीच्या पिढींना काही काम करायला नको होतं, कारण घरी हाऊसवाईफ जास्त होत्या. पण आज सगळ्या मुली करिअर करतायत. त्यामुळे ही चूल आणि मूल ही जबाबदारी दोघांनी सांभाळणं बरोबरीने हे आजची रिक्वायरमेंट आहे. म्हणून स्त्री सन्मान हा खूप महत्त्वाचा विषय आम्ही जो घेतलेला आहे तो खूप महत्त्वाचा विषय आहे. कॉर्पोरेटमध्ये मी आज बघतोय, कॉर्पोरेटमध्ये म्हणजे माणसांना पण नीट वागवलं जात नाही, पुरुषांना पण, आणि स्त्रीला पण नीट वागवलं जात नाही. आज एका माणसाला 3 माणसाचा पगार देतात आणि 6 माणसाचं काम करून घेतात. म्हणजे त्यांना 12 तास काय, 16 तास काय, 24 तास काय, कसलाही विचार करत नाही. त्यांना नुसते पिळून काढतात. आजकालची परिस्थिती अशी झाली आहे. माणूस म्हणून त्याला तिकडे बघितलंच जात नाही. प्रॉफिट किती तो पैसे आणून देणार कंपनीला प्रॉफिट किती होणार ह्याला सगळं महत्त्व आहे. टार्गेट्स पूर्ण झाली पाहिजे, तू मर नाही तर काही कर, अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे आज ही जी वाईट परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे मुलांना वर्क लाईफ बॅलन्स करताना कठीण होत चाललेलं आहे. फॅमिलीकडे लक्ष नाही आहे, फॅमिली तुटत आहेत आणि मोठा गंभीर प्रश्न याच्यापुढे निर्माण होणार आहे. म्हणून आज जी कॉम्पिटिशन, ही जी रॅट रेस चाललेली आहे, रॅट रेसमध्ये एकाच माणसाला एवढा पगार देण्याची गरजच नाही. खरं म्हणजे सरकारने हे मनावर घेतलं पाहिजे. आता उगीच 5-5 लाख 10-10 लाख, आता परवा IIT जे मुलं बाहेर पडत आहेत त्यांना बाहेर आल्या 50 लाख काय 60 लाख काय असे पगार देण्याचं गरजच नाही आहे खरी म्हणजे. आणि एवढी पगार देऊन शेवटी काय त्यांच्याकडनं एवढं त्यांना पिळून काढतात की त्यांना तो पैशाचा उपभोग पण घेता येत नाही. ह्यांनी काय फायदा आणि आपण यांनी काय साधणार आहे मला कळत नाही आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही जेवढी माणसं पाहिजे तेवढी माणसं घ्या, पगार कमी करा. उगीच पगार वाढवून त्याच्यातनं काही होत नाही. उलट आपल्याला वाटतं की आपल्याला एवढा पगार मिळाला, पण तो कधी पगार निघून जाईल याची शाश्वती नाही आज. कारण तुम्हाला टार्गेट दिली जातात, टार्गेट्स नाही पूर्ण केले तर बाहेर पाठवून दिलं जातं. त्यामुळे आताच बघा IT इंडस्ट्रीमध्ये हजारो माणसांना काढतायत, हजारो. मी कंपन्याची नावं घेत नाही, 7-7, 8-8 लोकांना काढले. म्हणजे शेवटी ही मुलं पैसे कमवायला लागल्यानंतर त्यांना जर काढलं तर त्यांच्या मनावर किती परिणाम होतो. मग पैसे मिळवताना बरं वाटतं आपल्याला की आम्हाला भरपूर पगार मिळाला, पण इथे कुठेतरी सरकारने हा कॅप घातला पाहिजे, त्या पगारावर कॅप घातला पाहिजे. असं पूर्वी होतं की MD जो असतो टॉप मॅन्यूज त्याच्या पगाराला एक सिलिंग होतं आणि त्या सिलिंगप्रमाणे खालच्या लोकांना पगार मिळत होते. तसं कुठेतरी सिलिंग आणणं गरजेचं आहे आता. तुम्ही म्हणा हे काय तुम्ही बोलताय, पण खरं ते बोलतोय. कारण आपल्याला वाटतं की आपल्याला पगार मिळतोय, ज्यांना पगार मिळतोय तो खुश असतो, पण जेव्हा नोकरी जाते ना तेव्हा तो रस्त्यावर येतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून जास्तीत जास्त लोकांना नोकरी कशी मिळेल, त्यांच्याकडनं काम कसं काढून घेता येईल आणि सर्वांना थोडीशी जरी विश्रांती देणं हे गरजेचं आहे. तुम्ही बघा अमेरिकेमध्ये ड्रायव्हर्स लोक, मी स्वतः बघितलं आहे. मी अमेरिकेमध्ये एका बसमधनं फिरत असताना
4 तास झाले की तर थांबायची बस आणि तो ड्रायव्हर बाजूला जाऊन विश्रांती घ्यायचा. का तर त्यांच्याकडे रूल आहे की 4 तासानंतर विश्रांती दिलीच पाहिजे ड्रायव्हरना. का तर सेफ्टी, कारण तो त्याच्या हातामध्ये 50 लोकांची सेफ्टी असते, म्हणून त्याला कंपल्सरी 4 तासानंतर विश्रांती घ्यायची असते. आणि 8 की 10 तासानंतर त्याची शिफ्ट संपते. त्याच्यानंतर त्याला तुम्ही किती सांगितलं तरी तो चालवणार नाही बस. फक्त जरा पुढे मागे करायचं असेल तर तेवढं विचारून, त्यांच्या बॉसला विचारून परमिशन घेऊन तेवढं ते करतात. जरा बाबा जागा म्हणजे लोकेशन जवळ आलं असेल तर तेवढं ते ॲडजस्ट करतात, पण नाहीतर ते काम करत नाहीत. आपल्याकडे काय परिस्थिती बघा, आपल्याकडे जर बसवाल्यांची जर परिस्थिती बघितली किंवा हे प्रायव्हेट बसेस आणि गाड्या चालवतात, यांच्याकडे मी जेव्हा एखादी गाडी मागवतो माझ्यासाठी, तेव्हा मला कळतं की तो ड्रायव्हर सकाळी आलेला आहे आणि लगेच तो माझ्या गाडीवर आलेला आहे. आता तुम्ही सांगा, तो रात्रभर गाडी चालवून सकाळी इथे येणार आणि पुन्हा ती गाडी चालवणार, याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण त्याला माणसासारखं वागवतो का? दुसरी गोष्ट, त्याला वागवण्यामध्ये किती माणसांचे जीव धोक्यात आपण टाकतो ह्याचा पण विचार आपण करत नाही. म्हणून ड्रायव्हर्सना किंवा कुठल्याही माणसांना योग्य तो पिरियडमध्येच काम करायला लावणं आणि त्याच्यानंतर त्यांना विश्रांती कंपल्सरी देणं, हे नियम आपल्याकडे पण आहेत, पण हे नियम पाळले जात नाहीत. कारण कोणालाच पडलेलं नसतं. तो मालक असतो तो पण प्रॉफिटच्या मागे असतो. झालं तर पुढे बघून घेईल असं त्याची वृत्ती असते. पुन्हा काय झालं तर त्याच्यावरसुद्धा काही केलं जात नाही आपल्याकडे. त्यामुळे आजकाल आपण जी माणसांना जी वागणूक दिली पाहिजे ना, ती दिली जात नाही. मी तुम्हाला उदाहरण दिलं, स्त्रीचं उदाहरण दिलं, स्त्रीला वागणूक मिळत नाही. पुरुषांना पण ड्रायव्हर लोकांना विश्रांती दिली जात नाही. डबल ओव्हर माझ्या ओळखीचे मित्र आहेत IT इंडस्ट्रीमध्ये, रात्री 12-1 वाजता येतात घरी आणि पुन्हा सकाळी टायमावर जातात. ह्याला काय माणुसकी म्हणतात का? असं करून त्यांचं पण आयुष्य कमी होतं, त्यांना स्ट्रेस येतात. आज लहान वयामध्ये लोकांना हार्ट अटॅक यायला लागलेले आहेत. ह्याची कोणालाच पडलेली नाही आहे. म्हणून सरकारने ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि कंपल्सरी पगारावर सिलिंग आणलं पाहिजे. आणि लहान माणूस आणि मोठा माणूस याच्यामध्ये जास्त फरक असता कामा नये. फरक असावा, गुणवत्ता, एज्युकेशन याला महत्त्व आहेच, पण श्रमाला पण तेवढंच महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण श्रमाशिवाय दोन्ही गोष्टी होऊ शकत नाहीत. एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर मजूर पण लागतो, इंजिनियर पण लागतो, दोघेही लागतात. इंजिनियर नुसती इमारत बांधू शकत नाही मजुराशिवाय, आणि मजूर इंजिनियरशिवाय बांधू शकत नाही. त्याची बुद्धिमत्ता, गुणवत्ता, योग्यता जास्त आहे, कबूल. मग त्याची योग्यता जास्त आहे म्हणून त्याला पगार नक्कीच जास्त मिळाला पाहिजे. पण ह्याचा अर्थ मजुरांना एकदमच बेकार पगार देणं हे बरोबर नाही. म्हणून आपल्या देशामध्ये श्रमाला जी प्रतिष्ठा दिली गेली पाहिजे ती दिली गेलेली नाही. म्हणून श्रमाला प्रतिष्ठा दिली पाहिजे. अमेरिकेमध्ये साधा प्लंबर जरी घरी आला तरी तो चांगलं चार्ज मारतो, गाडीतनं येतो, त्याला प्रतिष्ठा असते, त्याच्या कामाला महत्त्व असतं, त्या कामाला त्याला पैसे मिळतात. आपल्याकडे प्लंबर म्हटलं की पैसे कमी, इलेक्ट्रिशियन म्हणजे पैसे कमी, आणि इंजिनियर म्हटलं की आपण त्याला दाम दुपटीने पैसे देतो. असं होता कामा नये. म्हणून सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की टॉप माणूस, मग तो शिकलेला असू दे, तो मोठा मॅनेजमेंटचा माणूस असू दे आणि वर्कर असू दे, दोघांमध्ये तफावत खूप असता कामा नये. खूप असली की काय होतं, त्याच्यामध्ये श्रमाला प्रतिष्ठा दिली जात नाही. म्हणून श्रमाला प्रतिष्ठा हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तो आपण राबवला पाहिजे. म्हणून आज जी परिस्थिती झालेली आहे, कित्येक लोक बेकार झालेले आहेत. का बेकार झालेले आहेत? कारण कॉम्पिटिशन एवढी फेअर झालेली आहे आणि ह्या कॉम्पिटिशनच्या मागे कोणी माणूस म्हणून विचार केला जात नाही, माणुसकीने जर बघितलंच जात नाही, आणि याच्यामध्ये स्त्रिया पण भरडल्या जातात. मी अशी स्त्री बघितलेली आहे की आत्ता तिचं हे झालेलं आहे, तिला बाळ झालेलं आहे आणि तिला सांगतात तू फॉरेनला जा, गेलंच पाहिजे म्हणून. ते तुमच्या प्रकृतीची, तुमच्या घरच्या प्रॉब्लेम्सची, तुमच्या जबाबदाऱ्यांची कसलीही चिंता करत नाहीत. त्यांना फक्त माणूस म्हणजे एक मशीनसारखं त्याच्याकडनं काम करून घेणं एवढंच माहीत आहे. आता मार्केटिंगची माणसं मला येऊन सांगतात की आता रिसेशन असू दे, काही असू दे, एक टार्गेट दिलं जातं आणि हे टार्गेट व्हायलाच पाहिजे. आता तुम्ही मला सांगा की काहीतरी सिच्युएशनल प्रॉब्लेम्स असतात, ते काहीही विचारात न घेता टार्गेट व्हायलाच पाहिजे म्हणायचं
आणि त्याच्यावर एवढा स्ट्रेस टाकायचा की त्याला त्रास कसा होईल आणि याच्यातनं मग काय होतं, त्याला फेकून देतात, दुसरा माणूस घेतात, त्याच्याकडनं पिळून घेतात, दुसरा तिसरा माणूस घेतात. म्हणजे माणूस पिळून पिळून निकामी झाला की त्याला फेकून द्यायचं आणि दुसरा माणूस पुन्हा चांगला प्रकृतीचा माणूस परत घ्यायचा. असं चाललेलं आहे चक्र सगळं. आणि हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि प्रत्येक देश ह्याच्यामध्ये विचार करतोय. म्हणून मी सांगतोय, आज फ्रान्समध्ये ओव्हरटाईमला सुद्धा मर्यादा घातलेली आहे. ह्याच्यापेक्षा जास्त ओव्हरटाईम करायला द्यायचाच नाही कोणाला. नॉट ॲट ऑल पॉसिबल, अलाउडच नाही. असं फ्रान्समध्ये सुद्धा लेजिस्लेशन येतं आहे की आलं आहे, हे लक्षात ठेवा. अमेरिकेमध्ये सुद्धा लोक 5-6 वाजले की घरी निघून जातात, थांबत नाहीत. पण आपल्या लोकांना अमेरिकेमध्ये जाऊन एवढं पिळून काढतात. आणि याला कारण पुन्हा आपणच असतो. आपण त्यांना जास्तीत जास्त इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण ते पैसे मिळतात म्हणून त्यांना खूप इम्प्रेस करण्याच्या नादामध्ये आपण सुद्धा खूप काम करतो आणि आपलं आयुष्य आपण कमी करत असतो. म्हणून सभ्यता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज की आज आपण श्रमाला प्रतिष्ठा देत नाही आहे. लोकांचं माणूस म्हणून त्याला वागवलं जात नाही आहे, मशीन म्हणून वागवलं जातं. त्याची कदर केली जात नाही, त्याच्या प्रकृतीची कदर केली जात नाही. तर हे सगळं कुठेतरी थांबवलं पाहिजे आपण. आणि याला थांबवण्यासाठी कोण जबाबदार? आता आपणच आहोत. तुम्ही जे तरुण मंडळी आहात ह्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मनावर घेतल्या पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा मोठे CEO होणार आहात तेव्हा तुम्ही कसं वागवलं पाहिजे मुलांना किंवा तुमच्या हाताखालच्या लोकांना, हे तुम्ही शिकलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून सभ्यतेमध्ये एक दुसरं अंग आहे, ते म्हणजे नम्रता. हे लक्षात ठेवायचं. सभ्यतेचा एक दुसरा अंग किंवा एकाच नाण्याची दुसरी बाजू, तसं सभ्यतेची दुसरी बाजू आहे ती नम्रता. म्हणून आपल्या अंगी नम्रता आली पाहिजे. आपण कसे वागतो लोकांसमोर याला खूप महत्त्व आहे. म्हणून नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंत असं म्हटलं आहे. म्हणजे काय, जो नम्र माणूस आहे, जो अहंकार कमी कमी करतो, त्याच्याच हातामध्ये अनंत येतो. पण मी दुसरं म्हणतो आता, नम्र झाला भूता तेणे जोडिले सर्वांना. हे लक्षात ठेवा. नम्र झाला भूता तेणे जोडिले सर्वांना. म्हणून तुम्ही जर नम्र झाला तर तुम्ही सर्वांना जोडणार, म्हणजे सर्वेश्वराला जोडणार. हे लक्षात ठेवा. त्या सर्वांमध्ये जो ईश्वर आहे त्याला आपण सर्वेश्वर म्हणतो. म्हणून सर्वेश्वराला जोडायचं असेल, सर्वांना जोडायचं असेल आपल्याला, तर नम्र होणे खूप गरजेचं आहे. नम्रता हा गुण आपल्या अंगी बाणवलाच पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी एक मोठा सिद्धांत सांगितला की दुसऱ्यांचा अहंकार जपा आणि स्वतःचा अहंकार चेपा. हा एक महत्त्वाचा सिद्धांत सद्गुरूंनी मांडलेला आहे. ह्याच्यामध्ये स्वतःचा चेपा म्हणजे आपण नम्र व्हायला शिकलं पाहिजे. अहंकार चेपा म्हणजे नम्रता, हे लक्षात ठेवा. आणि दुसऱ्यांचा अहंकार जपा म्हणजे सभ्यता, हे लक्षात ठेवा. दुसऱ्यांचा अहंकार आपण जपला पाहिजे. म्हणजे काय, त्याचा अहंकार काय म्हणतात त्याला, आपण त्याला अपमान करणं किंवा त्याला वाटेल तसं पब्लिकमध्ये बोलणं हे चुकीचं आहे. आपल्याकडे बघा कॉर्पोरेटमध्ये तेच चालतं. सगळ्यांसमोर अपमान केला जातो लोकांचा, त्याचा उद्धार केला जातो. हे बरोबर नाही. आपण प्रत्येकाचा मान हा ठेवलाच पाहिजे. आणि तुम्ही जेवढा मान लोकांचा ठेवाल तेवढेच लोक तुमचा मान ठेवतील, हे लक्षात ठेवा. म्हणून अहंकार जपा दुसऱ्यांचा आणि आपला चेपा. म्हणून नम्र झाला भूता हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढे नम्र व्हाल ना तेवढे तुम्ही मोठे व्हाल. पण आपल्याकडे काय झालं माहिती आहे की नम्रता म्हणजे हा गुण आपण फक्त बॉसपुरतीच ठेवलेला आहे. आपले जे सुपिरियर्स असतात त्यांच्याकडे आपण म्हणजे असे अगदी नम्रपणाचे ते एकदम काय म्हणतात त्याला, नम्रपणाचे शिलेदार असतात ते. म्हणजे असे वाटतात की किती नम्र. म्हणजे आपण जेव्हा मोठमोठ्या लोकांकडे जाऊन बोलतो तेव्हा आपल्याला वाटतं की हा माणूस किती नम्र आहे. पण तो जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्याला कळतं की हा किती उग्र आहे. म्हणून बाहेर लोकांसमोर नम्र आणि बाहेर उग्र हे उपयोग नाही. म्हणून आपण सतत नम्र असणं हे खूप फायद्याचं असतं. आणि नम्र जो माणूस असतो ना त्याला प्रॉब्लेम्स कमी येतात, लक्षात ठेवा. आता आमच्याकडे आमचा ड्रायव्हर आहे, तो कुठेही गेला तर पहिला नमस्कार करतो आणि साहेब शब्द वापरून त्यांना नमस्कार करतो. तेव्हा त्याला कुठेही पार्किंगचा प्रॉब्लेम येत नाही. मग जो पोलीस असू दे नाही तर सिक्युरिटीचा माणूस असू दे, कुठेही असू दे, तो गेल्यानंतर पहिलं त्याला नमस्कार साहेब असं म्हणतो आणि एवढा त्यांच्याकडे वाकून नमस्कार करतो. त्यामुळे त्याचा जो नम्रपणा आहे ना
त्यामुळे त्याला कुठेच प्रॉब्लेम येत नाही. नुसतं पार्किंग असं नाही, तो कुठेही गेला तरी त्याला मदत होते सगळीकडे, त्याची व्यवस्था होते. का तर नम्र. म्हणून नम्रतेला खूप महत्त्व सद्गुरूंनी दिलेलं आहे. आणि नम्रता हा गुण आपल्या जर अंगी मानवला तर आपल्याला यशाची शिखरं चढायला वेळ लागणार नाही. मी सांगतो, नम्रता हा जो गुण आहे ना, हा प्रत्येकाला आवडतो, प्रत्येकाला आवडतो. लक्षात ठेवा, जो नम्र माणूस प्रत्येकाला आवडतो. म्हणून सर्वांना जोडण्यासाठी आपण जेवढे नम्र व्हाल ना, तेवढे तुम्ही लोकांना जोडाल. आणि जेवढे अहंकारी व्हाल तेवढे लोकांना तोडाल. हे लक्षात ठेवा. मग लोकांना तोडायचं की जोडायचं हे तू ठरव. म्हणून सद्गुरू म्हणतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून मगाशी मी सांगितलं की समता आणि सभ्यता हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. समता ही दृष्टी आणि सभ्यता ही कृती. हे लक्षात ठेवा. दृष्टी समतेची आणि कृती सभ्यतेची. हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमचा हा जो उत्कर्षाचा जो प्रवास आहे तो खूप घोडदौडीने पुढे जाईल. हे लक्षात ठेवा. हा जो प्रवास आमच्याकडे एका मुलाने केला त्याच्याबद्दल आता आपण थोडंसं ऐकूया. ह्या मुलांनी 39% मार्क मिळवणारा, म्हणजे गुणवत्तेमध्ये एकदम खालच्या दर्जाचा, 39% म्हणजे एकदम खालच्या दर्जाचा मुलगा, नंतर 93% मिळवून एमटेक होऊन त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कसा उत्कर्ष केला ह्याच्याबद्दल तुम्हाला मी थोडंसं ऐकायला देणार आहे. म्हणून त्यांनी आपली योग्यता वाढवली. लक्षात ठेवा, दृष्टी संमतीची त्यांनी केली म्हणजे काय, आपली उपयुक्तता, आपली योग्यता वाढवली आणि तो सक्सेसफुल झाला. आणि नुसता सक्सेसफुल झाला नाही तर तो ह्या उत्कर्षाच्या वाटेवर आता तो पुढे पुढे चाललेला आहे. त्याला कंपनीमध्ये सुद्धा खूप फायदा होत चाललेला आहे. आणि हे आपण सर्व त्याच्या मुखातूनच ऐकूया आपण. तेव्हा तुम्ही प्लीज त्याचा सुखसंवाद आपण आता ऐकूया. माझं नाव मृणाल खणगावकर आहे. माझ्याकडून बेळगाव शाखेमधून सद्गुरू पै माऊली कार्य करून घेत असतात. आणि या ठिकाणी आज ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा निमित्ताने 50वा या निमित्ताने आज जीवनविद्या मिशनने हे सुखसंवाद करण्यासाठी जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी प्रथम जीवनविद्या मिशनची कृतज्ञता व्यक्त करतो. अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला खरोखर या ठिकाणी आश्चर्य वाटणार आहे की जीवनविद्या अशी क्रांती करू शकते का. कारण एक मुलगा जो पहिलीपासून ते 10वीपर्यंत एका शाळेमध्ये अशा पद्धतीने जीवन जगत असतो की कम्प्लिटली इग्नोर्ड, की पहिली ते 10वीपर्यंत कुणी बोलायचं नाही, कुणी खेळायचं नाही, कुणाशी संवाद नाही, कुणी जवळ करायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये पहिली ते 10वीमध्ये ज्या काही परीक्षा होत असतात, चाचणी म्हणा किंवा टेस्ट एक्झाम्स, तिथे प्रत्येक वेळी नापास व्हायचा. असं करत 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 आपलं 10वीपर्यंतचं शिक्षण काट्यावरती पास होऊन जेमतेम 39%नी 10वी पास झालेला. आता बघा ना, 39 म्हणजे 3 आणि 9 हा होता प्रेझेंट स्टेटस. परंतु जीवनविद्येचा जेव्हा स्पर्श होतो तेव्हा हा 3 आणि 9 आकडा कसा बदल घडतो याचं मी एक सुंदर असं उदाहरण तुमच्यासमोर ठेवणार आहे. 10वीमध्ये 39% पडल्यानंतर घरची परिस्थिती इतकी बिकट, शाळेची सुद्धा फी भरता येत नव्हती. कॉलेजमध्ये कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, काय गोल आहे आयुष्यामध्ये, ह्या कुठल्याच गोष्टी माहिती नव्हत्या. कॉलेजमधून बाहेर पडलो, प्रत्येक ठिकाणी ॲप्लिकेशन्स द्यायला लागलो, कुणीही जवळ करत नव्हतं. 39%ला कोण जवळ करणार. म्हणून प्रत्येक वेळी जवळजवळ बऱ्याचशा कॉलेज इकडे तिकडे प्रत्येक ठिकाणी ओरडून खाणं, अपमान करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी घडलं असं की एक कॉलेज, जणू सद्गुरू पै माऊलींचीच कृपा म्हणावी, एका कॉलेजने मला ॲडमिशन दिलं. आणि ह्या ॲडमिशन दिल्यानंतर ह्या जो काय कोर्स होता, 3 वर्षाचा कोर्स होता, डिप्लोमा इंजिनिअरिंग. आणि डिप्लोमा इंजिनिअरिंगनी मी माझं फील्ड सिलेक्ट केलेलंच नाही आहे. सद्गुरू कृपेने मला ते मिळालं की ही सीट खाली आहे, पाहिजे तर तुला घ्यायचं, नाही तर इथून निघायचं, असं सरळ सरळ सांगण्यात आलं. म्हणून आपल्याला एकच जी सीट उपलब्ध होती शेवटची, आणि ते सुद्धा 1.5 महिने लेट झाला होता कॉलेजला, मी ती घेतली. डिप्लोमा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला मला ॲडमिशन मिळालं. आता बघा ना,
जो मुलगा 39% 10वीच्या बॅकग्राऊंडमधून इतक्या बिकट परिस्थितीतून अभ्यासात सुद्धा आता हुशार सुद्धा नाही, हा कॉलेजला जातो. गेल्यानंतर असं घडतं की पहिला सेमिस्टर, आता 3 वर्ष म्हणजे 6 सेमिस्टर, आणि या 6 सेमिस्टरमध्ये पहिल्या सेमिस्टरला आयुष्यामध्ये प्रथम असतो, सेकंड क्लासनी पास होतो. पहिल्या सेमिस्टरला 58% मिळाले. 58% मिळाले की खूप आनंदित झालो. 58% आयुष्यात एवढे मार्क्स कधी मिळालेच नव्हते. पुढे 1 महिन्यानंतर, पहिला सेमिस्टर झाल्यानंतर 1 महिन्यानंतर माझ्या घरी माझ्या बहिणीने एक छोटंसं पुस्तक आणलं. त्या पुस्तकाचं नाव होतं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवन विद्येचं. आणि हे 15 रुपयाचं पुस्तक माझ्या हाती आलं. पहिलाच पान उघडलं, तिथे पहिलाच प्रश्न, शिक्षण म्हणजे काय. इथून सुरुवात. म्हणजे शिक्षण म्हणजे काय ह्याचा अर्थ 10 वर्ष समजला नव्हता, तो एका पुस्तकाचं पान उघडल्यानंतर समजलं. क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण. पुढचा प्रश्न होता, अभ्यास कसा करावा. आवड वाढू लागली, अरे हे काय वेगळं वाचतोय, हे काय वेगळं पाहतोय, आणि असं करत 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 2 तासामध्ये संपूर्ण पुस्तक वाचून काढलं. आता बघा ना, 2 तासामध्ये हे पुस्तकामधलं जे ज्ञान होतं ते इतकं आवडलं, इतकं भावलं, इतकं रुजलं की काय सांगावं. की दुसऱ्या सेमिस्टरमध्ये या सगळ्या सद्गुरू पै माऊलींनी विद्यार्थ्यांना दिलेल्या टेक्निक्स मी तंतोतंत माझ्या अभ्यासामध्ये वापरू लागलो. आता मी 6 सेमिस्टरचे तुम्हाला रिझल्ट सांगतो की एक 15 रुपयाचं सद्गुरू पै माऊलींच्या ज्ञानाने भरलेलं पुस्तक काय क्रांती करू शकतं. सेकंड सेमिस्टरला मला 68% मिळाले. खूप, म्हणजे सद्गुरू म्हणतात ना की नॉलेज ओरिएंटेड स्टडी केली पाहिजे, मार्क्स तर आपोआप आपल्या पाठीमागे धावून येतात. सेकंड सेमिस्टरला 68%, थर्ड सेमिस्टरला 73%, फोर्थ सेमिस्टरला 78%, फिफ्थ सेमिस्टरला 84% आणि 6th सेमिस्टरला 93%. मगाशी सांगितलं होतं की 10वी मध्ये 39%, 3 आणि 9, आणि आता इंजिनिअरिंग डिप्लोमा इंजिनिअरिंग संपल्यानंतर माझं पर्सेंटेज होते 93. म्हणजे 3चं 9चं 9चं 3 करण्याचं प्रचंड सामर्थ्य जर कुठल्या विद्येमध्ये असेल तर ती जीवन विद्या मिशन आहे. जीवन विद्या मिशन. आता बघा ना की तुम्ही म्हणाल की हे 93, 94 आम्ही बऱ्याच मुलांचे ऐकलेले आहे. आता मजा इथे आहे की हे होतं माझ्या बरोबर घडलेलं. आता मुलं विचारायला लागली की तू हे कसं काय करू शकलास, हे कसं काय शक्य आहे. आता हा प्रयोग ना आता एक अशा मुलावर झाला की म्हटलं की मला थोडं सद्गुरू पै माऊलींचं एक पुस्तक माझ्याकडे आहे, ते तू वाचलास ना तर तूही मिळू शकशील. मी सहज म्हणून गेलो, सहज. परंतु त्या मुलाने ते पकडलं आणि तो मुलगा असा कंडिशन मध्ये होता की तो 11 विषय नापास झाला होता. 11 विषय म्हणजे त्याला कॉलेजमधून बाहेर काढण्यात आलं होतं. आता त्या मुलाच्या हातात ते पुस्तक पडतं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवन विद्येचं. आता बघा ना, 39% मिळालेला मुलगा 93 घेऊ शकतो. आता सांगा 11 विषय नापास फर्स्ट इयरला झालेला मुलगा काय करू शकतो. तर त्या मुलाला हे पुस्तक मिळालं. आता ही थोडीशी गोष्ट इथे थांबवतो. 93% मिळाल्यानंतर हे होतं नॉलेजच्या अंगाने, जे काय म्हणजे अकॅडमिक होतं. आता प्रॅक्टिकल काय मिळवलं तर या जीवन विद्येचा जो स्पर्श झाला त्याच्यातून काय झालं, मी कर्नाटक स्टेट दरवर्षी प्रोजेक्ट एक्झिबिशन ऑर्गनाईज करतं. आणि या प्रोजेक्ट एक्झिबिशनमध्ये जवळजवळ 250 प्रोजेक्ट्स आले होते, 250. आणि मी सुद्धा त्या प्रोजेक्ट कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट केला होता. आता बघा ना, हा प्रोजेक्ट कॉम्पिटिशन 250 स्टेट लेवल प्रोजेक्ट तिथे मी पार्टिसिपेट केला होता. आणि तिथे सांगायला इतका आनंद होतो की पूर्ण कर्नाटक स्टेटमध्ये माझा 1 नंबर आलाय, 1 नंबर आलाय प्रोजेक्ट कॉम्पिटिशनला. नॅशनल लेवल प्रेझेंटेशन पूर्ण म्हणजे जवळजवळ 300 कॅन्डिडेट्स, तिथे माझं नॅशनल लेवलला 2nd प्राइज आलेलं आहे. ट्रबल शूटिंग, नॅशनल लेवल ट्रबल शूटिंग कॉम्पिटिशनमध्ये जे महाराष्ट्र इकडे घडलं होतं म्हणजे पंजाब साईडला, तिथे माझा 3rd प्राइज आलेला आहे. म्हणजे ज्याला हात लावेल त्याला सोनं आणि लात मारेल तिथं पाणी, अशी अवस्था.
आता बघा ना, एवढं सगळं मिळाल्यानंतर आपल्या कॉलेजला आनंद होणारच, म्हणून 1800 विद्यार्थ्यांमधून बघा, जे कॉलेज एकेकाळी मला कॉलेजमध्ये घेण्यासाठी वरखाल करत होतं, आता त्याच कॉलेजला अशी परिस्थिती येते की त्या कॉलेजचा 3 वर्षानंतर मला बेस्ट बॉय ऑफ द इयर अवॉर्ड मिळतो. बेस्ट बॉय ऑफ द इयर म्हणजे काही केलं नाही, एक पुस्तक, फक्त ज्ञान, म्हणजे अभ्यास, अभ्यासाचा अर्थ कळाला, म्हणजे असाध्य ते साध्य करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे अभ्यास हा किती महत्वाचा आणि कसा करायचा, म्हणजे अभ्यासाची भीतीच गेली. म्हणजे मार्क्स पाठीमागे धावू लागले, आपल्याला मार्क्सच्या पाठीमागे धावण्याची काही गरजच नव्हती. त्यानंतर CET एक्झाम्स, मला इंजिनिअरिंग करायचं होतं. इंजिनिअरिंग करताना आता CET द्यावी लागते, आणि CET मध्ये आता काय म्हणजे मार्क्स, नंबर, रँक्स ह्याची बिलकुल काळजी नव्हती. आणि 5 लाख विद्यार्थीमध्ये माझं CET रँकिंग होता 58 नंबर. 58 म्हणजे हे तुम्हाला आश्चर्यचकित वाटत असेल, परंतु ह्या सगळ्या गोष्टीचे म्हणजे प्रूफ्स आहेत, रेकॉर्ड्स आहेत. आणि खरोखरच इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा सगळ्या जिथं जाईल माझ्याकडे जवळजवळ 18 नॅशनल लेवल प्राइजेस आहेत आणि 7 स्टेट लेवल प्राइजेस आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त जीवनविद्येची प्रार्थना म्हणून, जीवनविद्येचं कार्य करून, जीवनविद्येच्या सत्संगात राहून ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. आपल्याला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण इन्व्हॉल्व झालो की आपल्याला करिअरला कुठेतरी प्रॉब्लेम येईल, परंतु सद्गुरू सांगतात, दादा सांगतात, कार्य आणि करिअर ह्या दोन्ही गोष्टी असल्या म्हणजे आपलं मटेरियल डेव्हलपमेंट सुद्धा होणार, सायको स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट सुद्धा होणार, आणि त्यावेळेलाच आपली खरा उत्कर्ष होतो, खरा उत्कर्ष. आणि खरोखरच आज या सगळ्या ज्ञानाने म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा चांगल्या मार्काने पास, प्रत्येक सेमिस्टरला डिस्टिंक्शन, आणि त्यानंतर इच्छा झाली की आता एमटेक करावं, एमटेक करावं. आता कुठली म्हणजे जसं काय जे पाहावं म्हणजे असं माइंड झालं होतं, अशी अवस्था, म्हणजे कशाचीच भीती नाही, कशाचीच भीती नाही. म्हणजे जे काय ठरवलं करायचं, म्हणजे म्हणतात ना, आता जीवनाचं शिल्पकार हे समजलं की जे काय करायचं आहे, जे मिळवायचं आहे, याचं सगळं सामर्थ्य माझ्याच ठिकाणी आहे. आणि मला फक्त ती जे काय खरं पावर असते, जे काय आपल्या ठिकाणी जे पावर्स असतात, त्याचा स्पर्श सद्गुरू किंवा त्याची ओळख आपले सद्गुरूंनी करून दिलेले आहे. आणि त्यानंतर एमटेक मध्ये सुद्धा माझे 94% घेऊन पूर्ण कॉलेजला फर्स्ट आलेलो आहे, फर्स्ट आलेलो आहे. आता त्यानंतर आता हे होतं सगळ्या गोष्टी. आता मी राहतो बेळगावला, आमचं बेळगाव खूप लहान आहे. आता मला म्हटलं की तू कुठेतरी फॉरेनला जा, इकडे जा, तिकडे जा. तर मी म्हटलं की जरा वेगळा विचार करूया की मला ना फॉरेनचे लोक इथे आणायचे माझ्या बेळगावमध्ये. तर मी असा विचार केला की मी काहीतरी असे प्रोजेक्ट्स करीन, असं करीन की मला बाहेरच्या कंट्रीतले लोक माझ्या ऑफिसमध्ये आले पाहिजे. मी त्यानंतर एमटेक नंतर मी स्वतःचं ऑफिस स्टार्ट केलं, ज्याचं नाव आहे स्मरण टेक्नॉलॉजी. आणि ह्या स्मरण टेक्नॉलॉजीमध्ये 1 महिन्यामध्ये मी व्हिज्युअलायझेशन केलं, आणि 2 पार्टी म्हणजे एक हाँगकाँगवरून आणि एक जर्मनीवरून, हे दोन्ही लोक माझा प्रोजेक्ट आवडला आणि ते कम्प्लिशन करण्यासाठी त्यांना माझ्या ऑफिसमध्ये बेळगावला यावं लागलं. म्हणजे हे आहे जीवनविद्येचं वेगळंपण. आणि खरोखर हे सगळ्या गोष्टी जे आम्ही करू शकलो त्याच्यासाठी माझ्या बेळगावच्या अनेक नामधारकांनी खूप सपोर्ट केला. आपले प्रबोधनकार श्री शंकरराव बानकर, श्री रवी बानकर, श्री चौगुले सर, अशा अनेक लोक आहेत. ह्या सगळ्यांचा प्रोत्साहन, सुहास शिरोडकर, या सगळ्या लोकांनी मला खूप खूप प्रयत्न केलेत, प्रोत्साहन केलेले आहेत. म्हणून मी सगळ्यांची इथे पूर्ण नामधारकांची, सद्गुरूंची, दादा वहिनींची, या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय सद्गुरू, जय जीवनविद्या. आताच आपण त्या मुलाचं उदाहरण बघितलं की या मुलांनी आपली योग्यता वाढवत, आपली उपयुक्तता वाढवत कसा त्यांनी उत्कर्ष साधला हे आपण आताच बघितलं. म्हणून थोडक्यात काय की आपण समता आणि सभ्यता ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून समतामध्ये सद्गुरूंनी अजून एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे सद्गुरू म्हणतात की या जाती ज्या निर्माण झाल्या, निरनिराळ्या जाती निर्माण झाल्या, पण या जाती म्हणजे त्या प्रत्येकाचं आवडीप्रमाणे ती जात निर्माण झालेली आहे.
सोन्याचं काम करणाऱ्या माणसाला सोनार झाला, लोहार झाला, लोखंडाचं काम करणारा लोहार झाला. म्हणजे प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे त्यांनी आपलं व्यवसाय केला आणि या व्यवसायामध्ये त्यांची मुलं पण आल्यामुळे हळूहळू या व्यवसायाप्रमाणे जाती झालेल्या आहेत. म्हणून जाती म्हणजे वेगळ्या, कोण मोठ्या जातीचा कोण छोट्या जातीचा असं नाही आहे. खरं म्हणजे सर्व जाती एकच असतात, लक्षात ठेवा. सर्व जाती एकच आहेत, कोणाला मोठं आणि कमी नाही खरं म्हणजे, कारण प्रत्येक जण उपयुक्त आहे. म्हणून मला आता शिवरायावरनं ही आठवण झाली की शिवरायांनी जात कधी बघितली नाही आणि शिवरायांनी जी जात बघितली त्या दोनच जाती बघितल्या ज्या सद्गुरूंनी सांगितल्या. सद्गुरूंनी काय सांगितलं, देशद्रोही आणि देशभक्त या दोनच जाती आपल्याकडे असतात. देशाच्या अपेक्षेमध्ये, राष्ट्राच्या अपेक्षेमध्ये फक्त देशद्रोही आणि देशभक्त या दोनच जाती बघितल्या पाहिजे. आणि विश्वाच्या अपेक्षेमध्ये सज्जन आणि दुर्जन या दोनच जाती आपण बघायला पाहिजे. आणि हेच तत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये अवलंबलं. त्यांनी कधीच जातीमध्ये भेदभाव दाखवला नाही. त्याच्यासाठी दोनच जाती महत्त्वाच्या होत्या, देशद्रोही आणि देशभक्त. जो स्वराज्याच्या विरुद्ध काम करणारा होता, स्वराज्याला त्रास देणारा होता, त्याला त्यांनी भरपूर शिक्षा केली, मोठी शिक्षा केली. आणि जो स्वराज्यासाठी त्यांनी संपूर्ण आपले प्राण अर्पिले, त्यांना खूप मोठं केलं. म्हणून सद्गुरूंनी ज्या दोन जाती सांगितल्या त्याच दोन जाती शिवरायांनी पण आपल्या राज्यकारभारामध्ये अवलंबिल्या आहेत. म्हणून आज जी आपण शिवजयंती साजरी करतो आहे, या शिवजयंतीच्या दिवशी आपण हे जे आज शिकलेलो आहे, समता आणि सभ्यता, या दोन गोष्टी आपण ज्या शिवरायाकडनं शिकल्या. शिवराय हे त्याच्यासाठी मूर्तिमंत उदाहरण आहे. तर त्याच्यावरनं आपण शिकूया. नुसत्या जयंत्या साजऱ्या करणं म्हणजे आपलं काम नाही. जयंत्याबरोबर तो जो महान माणूस असतो, महान पुरुष असतो, त्याच्याकडनं आपण शिकणं हे तेवढंच गरजेचं आहे. तेव्हा आज शिवजयंतीच्या दिवशी आपण ही समता आणि सभ्यता हे दोन गुण आपल्या अंगी बाणवूया आणि आपण आपला उत्कर्ष करूया, राष्ट्राचा उत्कर्ष करूया आणि शिवाजी महाराजांना आपण मानवंदना देऊया. एवढं बोलतो आणि आजचा आपला वेबिनार संपला. पुढला वेबिनार आता 19 मार्चला आपल्या बरोबर 10 वाजता, ठीक 10 वाजता पुढल्या 19 मार्चला आपण ऐकणार आहोत. त्या सर्वांनी विसरू नका. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच मला पाठवा, मला उत्तर द्यायला आवडेल. कारण प्रश्नाची उत्तर दिल्यामुळे हा विषय मला आणखीन चांगल्या रीतीने तुम्हाला समजून सांगता येईल. म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारा, मला ईमेल करा, मी तुम्हाला त्याची उत्तर देईन. नमस्कार.